बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच इलेक्ट्रोकल बॉन्ड्सच्या मुद्द्यावर चर्चा केली। पंतप्रधान मोदी म्हणाले, 2014 पूर्वीही निवडणुकांमध्ये खर्च होत होता, त्यावेळी हा पैसा कुठून आला आणि कोणी खर्च केला याची कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती। सिस्टममध्ये कमतरता असू शकतात, कोणतीही यंत्रणा परिपूर्ण नसते, कमतरता दूर करता येतात। तामिळनाडू इथं एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मोदींनी या गोष्टी सांगितल्या। त्यांना विचारण्यात आलं की इलेक्ट्रोकल बॉन्ड डेटा सार्वजनिक झाल्यामुळे पक्षाला धक्का बसलाय का? ते म्हणाले, मोदींनी इलेक्ट्रोकल बॉन्ड योजना बनवली, त्यामुळे कोणता पैसा कोणी केव्हा आणि कोणाला दिला हे कळू शकलं। डेटा सार्वजनिक झाल्याबद्दल जे गोंधळ करत आहेत त्यांना नंतर पश्चाताप होईल। पुढे ते म्हणाले, ईडी आणि सीबीआयला स्वतंत्रपणे काम करावं लागेल आणि न्यायालयाच्या निकालात त्यांना स्वतंत्रपणे हजर राहावं लागेल। ईडीकडे सध्या 7,000 खटले आहेत, त्यापैकी राजकारण्यांशी संबंधित प्रकरणं 3% कमी आहेत। सध्या नोटांचे ढीग लागलेत, वॉशिंग मशीनमध्येही नोटा सापडल्या, घरांच्या पाण्याच्या पाईपमध्ये चलनी नोटांचे बंडल आढळून आले। काँग्रेसच्या एका खासदाराच्या घरातून आणि बंगालच्या मंत्र्यांच्या घरातून चलनी नोटांचे साठे सापडलेत। आम्ही बंगालमध्ये सुमारे 3,000 कोटी रुपये जोडले आहेत। देशातील जनता या सर्व गोष्टी सहन करायला तयार नाही, असं मोदी म्हणाले। भाजपच्या काळात इमानदारी आणि सचोटी हे शब्द हद्दपार झालेत। केंद्रातील सरकार उद्या नक्कीच बदलेल, त्यावेळी विरोधकांविरुद्ध आर्थिक दहशतवाद करणाऱ्या या अर्थभामट्यांना अद्दल घडवावीच लागेल, अशी टीका ठाकरे गटाने मुखपत्रातून भाजपवर जाहीर केली आहे। भाजपमध्ये नमोरुग्ण होतेच, आता त्यांची अवस्था मनोरुग्णांप्रमाणे झालेली दिसते। लोकसभा निवडणूक धड होऊ द्यायची नाही, विरोधकांची आर्थिक नाकेबंदी करून त्यांचे हातपाय बांधून मैदानात ढकलायचे आणि स्वतः मात्र पैशांच्या राशीवर बसून चौफेर उधळायचं, हे त्यांचं विकृत धोरण आहे। केंद्रातील सरकार उद्या नक्कीच बदलेल, त्यावेळी विरोधकांविरुद्ध आर्थिक दहशतवाद करणाऱ्या अर्थभामट्यांना अद्दल घडवावीच लागेल, असा इशारा भाजपने दिलाय। राजकीय विरोधकांची आर्थिक कोंडी करून त्यांना लोकसभा निवडणुकीपूर्वीच नामोहरम करण्याचं मोदी शहांनी ठरवलंय। त्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचाच वापर सुरू आहे। आयकर विभागाने काँग्रेसला नोटीस बजावली असून 1,823 कोटी रुपयांचा दंड आकारला आहे। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसची बँक खाती गोठवण्यात आली। इन्कम टॅक्सने हा नवा उद्योग ईडी सीबीआयच्या भागीदारीत सुरू केला। निवडणूक विधानसभेची असो की लोकसभेची, विरोधकांना मदत करणाऱ्या पाठीराख्यांवर इन्कम टॅक्स ईडीच्या धाडी पडल्याच म्हणून समजा। भाजपने गैरमार्गाने प्रचंड माया आणि साधन संपत्ती गोळा केली आहे, असा हल्लाबोल ठाकरे गटाने केलाय। लग्न म्हणजे हा आनंदाचा प्रसंग असतो, त्यामुळे अशा ठिकाणी राजकारणाची भाषा करणं हे शोभत नाही, असं बोलून उपस्थित लोकांच्या टाळ्या घेता येतात। मात्र हे सांस्कृतिक बसत नाही। अमोल कोल्हे यांना अशी शिकवण कोणी दिली हे सांगता येणार नाही, असा टोला अजितदादा गटाचे उमेदवार शिवाजी पाटील यांनी खासदार अमोल कोल्हे यांना लगावलाय। दरम्यान शिवाजी पाटील पुढे बोलताना म्हणाले की एखाद्याच्या लग्नाला जाऊन नम्रपणे त्यांना अभिवादन करावे, वधूवरांना शुभेच्छा द्याव्यात, पण लग्नप्रसंगी जाऊन वाचाळवीरासारखे बरळायचे हे बरे वाटत नाही। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आणि शरद पवार गट आणि अजित पवार गट तयार झाले। त्यानंतर निवडणूक आयोगाने अजित पवार यांना घड्याळ चिन्ह आणि पक्ष दिला, मात्र शरद पवार गटाकडून यानंतर एकच हल्लाबोल करण्यात आला। अशातच पुण्यातील शिरूर इथं आमदार दिलीप मोहिते पाटलांच्या पुतणीचा विवाह सोहळ्यात अमोल कोल्हेंची चांगलीच फटकेबाजी पाहायला मिळाली। घड्याळ गेलं, वेळ जुळली नाही, पण वधूवरांच्या सुखाची तुतारी वाजली पाहिजे, असं म्हणत अमोल कोल्हे यांनी लग्नाच्या मंडपातच प्रचाराचे फटाके फोडले। यावर पाटील यांनी निशाणा साधला आणि ते म्हणाले, मंगलमय कार्यक्रमात वाचाळवीरांसारखे बरळणे योग्य नाही, असं म्हणत खोचक टोला त्यांनी लगावला। मला यंदा शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यासाठी देवेंद्र फडणवीस तयार होते, किंबहुना ते माझ्या उमेदवारीसाठी आग्रही होते। फडणवीसांनी त्यादृष्टीने प्रयत्नही केले, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अडचण असल्यानं मला शिर्डीची उमेदवारी मिळू शकली नाही, असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलंय।
मला शिर्डीतून लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा होती. 2009 साली लोकसभेच्या निवडणुकीत शिर्डीतून माझा पराभव झाला होता. यंदा RPI पक्षाला लोकसभेची किमान एक जागा मिळावी असा आमचा आग्रह होता. मात्र तसं होऊ शकलं नाही. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी मला आश्वासन दिलंय की 2026 मध्ये माझा राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर रिपाईबाबत विचार केला जाईल. केंद्रात रिपाईला कॅबिनेट मंत्रीपद मिळवून देण्यासाठीही देवेंद्र फडणवीस प्रयत्न करणार आहेत. डोंबिवलीतील एका कार्यक्रमात बोलताना रामदास आठवले यांनी शिर्डीच्या जागेविषयी गौप्यस्फोट केला. पुढे ते म्हणाले की देशाचं संविधान कोणीही बदलू शकत नाही, ते बदलणार अशा अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र मी त्या ठिकाणी मंत्रिमंडळात आहे. मी संविधानाला अजिबात हात लावू देणार नाही. राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल तेव्हा रिपाईला मंत्रिपद देण्यात येईल. याशिवाय महामंडळाची 2 चेअरमन पदं जिल्हा कमिटीमध्ये रिपाईला प्राधान्य दिलं जाईल असं देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सांगण्यात आल्याची माहिती रामदास आठवले यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक दौरा 25 कोटींचा असतो. ते सरकारी पैशातून भाजपचा प्रचार करतायत. हाच मोठा भ्रष्टाचार आहे असा हल्लाबोल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केलाय. नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येत आहेत. RBIच्या स्थापनेला आज 90 वर्ष होत असून 91व्या वर्षात पदार्पण होणार आहे. त्यामुळे RBIच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मोदी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. यावरून राऊतांनी मोदींवर निशाणा साधलाय. निवडणुका जाहीर झाल्यानंतर कुणीही पंतप्रधान नसतो. मात्र तरीही मोदी सरकारी पैशातून दौरा करतायत. त्यामुळं मी निवडणूक आयोगाला तक्रार करणार आहे असा इशारा संजय राऊत यांनी दिलाय. तसंच राऊतांनी मोदी यांची विनोदी अभिनेता जॉनी लिव्हरशी तुलना केली आहे. मोदी हे गुजरातचे जॉनी लिव्हर आहेत असं त्यांनी म्हटलंय. एका सभेत मोदी म्हणाले की आम्ही भ्रष्टाचारांना सोडणार नाही. मात्र त्याच सभेत त्यांच्या आजूबाजूला 10 भ्रष्टाचारी नेते बसलेले असतात. त्यांच्या पक्षात दररोज सरासरी 5 भ्रष्टाचारी लोकांचा प्रवेश होतो. हे सर्व लोक अट्टल भ्रष्टाचारी असतात. मोदी या भ्रष्ट लोकांचे काय करणार आहेत? मोदी हा सर्वात मोठा विनोद रोजच करतात. जॉनी लिव्हर यांच्यानंतर जर कोणी आमचं मनोरंजन करत असेल तर ते गुजरातचे लिव्हर आहेत असं राऊत म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली होती. त्यांच्या याच टीकेला आता भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी जोरदार पलटवार केलाय. एकेरी शब्दात राऊत यांच्यावर टीका करत असताना लाड यांची जीभ घसरली. नटरंगी नाचा, जनता चपलेनं तोंड फोडेल असा घणाघात लाड यांनी केला आहे. यावेळी लाड यांनी राऊतांच्या विधानाचा चांगला समाचार घेतलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील 130 कोटी जनतेचा स्वाभिमान आहेत. त्यांच्यावर हीन भाषेत टीका करणाऱ्या संजय राऊत नावाचा नाचाला हे माहीत नाही. सकाळी उठून लिपस्टिक पावडर लावून टीव्हीवर येऊन काहीही बोललं जाते. देशाच्या पंतप्रधानांचा अपमान केला जातोय असं लाड म्हणाले. तसंच संजय राऊत यांना उद्देशून अरे नटरंगी नाचा महाराष्ट्र, देशातील जनता तुला चपलेनं मारल्याशिवाय तुझी लायकी दाखवल्याशिवाय गप्प राहणार नाही असं प्रसाद लाड म्हणाले. तसंच संजयजी, तुम्ही अशा प्रकारचं हीन कृत्य परत केलं तर मी तुम्हाला जी म्हणणार नाही. संजा, तुला सांगतो तुला मी सोडणार नाही असा एकेरी उल्लेख करत इशाराही प्रसाद लाड यांनी संजय राऊतांना दिलाय. महायुतीत असताना केळी पीक विम्याच्या प्रश्नावरून खासदार रक्षा खडसे यांनी माझ्या विरोधात भूमिका मांडली. त्यांनी मतदारसंघात 1 रुपयाचंही काम केलं नाही असा गंभीर आरोप शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलाय. आमचे आणि तुमचे जमत असतं तर कार्यकर्ते कशाला नाराज असते? रक्षा खडसे यांच्यावर मी कधीही व्यक्तिगत टीका केली नाही. तरीही त्यांनी माझ्यावर गंभीर आरोप केले अशी नाराजी पाटील यांनी व्यक्त केली आहे. त्या ज्या प्रकारे वागल्या असतील त्याच पद्धतीनं त्यांना उत्तर दिलं जाईल. जशी त्यांच्या खात्यात शस्त्र आहेत तशीच आमच्या खात्यात देखील शस्त्र असल्याचं सांगत पाटील यांनी खासदार खडसे यांना आव्हान दिलंय. चंद्रकांत पाटील हे महायुतीचे सदस्य असल्यानं महायुतीच्या नेत्यांनी त्यांना काम करण्याच्या सूचना दिल्यात. ही निवडणूक केवळ रक्षा खडसे यांची नसून नरेंद्र मोदी यांना 3ऱ्या वेळी पंतप्रधान करण्यासाठीची आहे. त्यामुळे युतीमधील वरिष्ठ नेत्यांचा आदेश पाळणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलंय. भाजपच्या विचारसरणीमुळे सोलापूर आज 20 वर्ष मागं गेलंय तर आपला देश 50 वर्ष मागं गेलाय.
देशाला भाजपच्या विचारसरणीने धर्माची आणि जातीची कीड लागली आहे, अशी टीका काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे. समोरून उज्ज्वला योजना आणतात आणि मागून पिवळे कार्ड बंद करतात. धान्यच मिळत नसेल तर त्या सिलेंडरवरती काय शिजवायचं, असा सवाल शिंदेंनी सोलापुरातील सभेत बोलताना उपस्थित केलाय. त्या म्हणाल्या की मी एकमेव आहे जी विधानसभेत भाजप विरोधात बोलते. जोपर्यंत काँग्रेस जिवंत आहे तोपर्यंत आम्ही तुमचा आवाज दाबू देणार नाही. मला फक्त एकदा आशीर्वाद द्या, मग बाकी ते टेन्शन माझं, असा विश्वास प्रणिती शिंदेंनी व्यक्त केलाय. आधी आपण असं नव्हतो. निवडणुकीच्या वेळेस आपण सर्वधर्म समभावावर मतदान करायचो. सर्वधर्म समभाव विचारसरणी असणाऱ्या लोकांना धर्मावर मतदान करायला हे प्रवृत्त करतायत, असा आरोपही प्रणिती शिंदेंनी भाजपवर केलाय. ज्या दिवशी असे व्हायला लागेल त्या दिवशी लोकशाहीला खतरा निर्माण व्हायला लागतो. म्हणून जागे व्हा, ते फक्त गाजर दाखवतायत, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या.